नमस्कार, नवप्रवाह वृत्त न्यूज या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे। इथे तुम्हाला मिळेल ताज्या घडामोडीचे अचूक आणि विश्वासार्ह विश्लेषण, राजकीय, सामाजिक आणि महत्त्वाच्या विषयावरील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या सोबत राहा। खडवली तालुका कल्याण भुंगाळपाडा येथील जिल्हा परिषद शाळेत वाशिम शहर अध्यक्ष माननीय नरेंद्र किसन कोचुरे यांच्या वाढदिवसानिमित्त एक उल्लेखनीय सामाजिक उपक्रम राबविण्यात आला। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलरच्या वतीने आयोजित या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले। या उपक्रमाला विद्यार्थी तसेच पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, ज्यामुळे कार्यक्रमाचे स्वरूप अधिक प्रभावी ठरले। कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले प्रमुख मान्यवर गुरुनाथ झिपरू गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश संघटक, प्रवीण विष्णू केदारे, ठाणे जिल्हा सहसचिव, अशोकजी रातांबे, तालुका अध्यक्ष कल्याण, संदीप विष्णू निकाळे, विभागीय अध्यक्ष वाशिम, डॉक्टर शुभम शिंदे, भाऊ तारमळे आणि डॉक्टर अमीन पटेल वाशिम शहर पदाधिकारी यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शान वाढली। या उपक्रमात शिक्षणाच्या गरजा ओळखून समाजातील संवेदनशीलतेचा परिचय देण्यात आला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुनील देसले सर, केंद्र शाळा फळेगावचे मुख्याध्यापक सुदाम रणदिवे सर आणि सहशिक्षक भगवान कांबळे सर यांनी सहकार्य केले। शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी करण्यात आलेला हा उपक्रम समाजात सकारात्मक बदल घडवण्याची जाणीव निर्माण करणारा ठरला आहे। नवप्रवाह वृत्तच्या वतीने माननीय नरेंद्र कोचुरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। छोट्याशा पाड्यामध्ये आणि आमच्या भुंगाळपाडा शाळेच्या वतीने आपले स्वागत करतो। आजच्या आपल्या पाड्यावर वाचला असेल, माझे मित्र आजच्या सेक्युलरचे वाशिम शहर अध्यक्ष माननीय श्री नरेंद्र कोचुरे यांचा वाढदिवस आहे आणि आपल्या वाढदिवसानिमित्त काहीतरी सामाजिक काम केलं पाहिजे या भावनेतून त्यांनी मला या ठिकाणी 5-6 दिवसापूर्वी फोन केला। मग एक माणसाला जाणीव असते, मी त्यांना बोललो होतो तर ती त्यांनी आठवण ठेवली आणि मला फोन केला, सर आम्ही येतो। आणि त्यांचा तो योगायोग चांगला योगायोग आणि या कार्यक्रमाला त्यांचे समोर आलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय गुरुनाथ गायकवाड सर, त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही या ठिकाणी काम केलेले। काही दिवस ते आम्हाला विस्ताराचे कार्यक्रम लाभले होते आणि गायकवाड साहेब असा माणूस आहे, 2 दिवस जरी सहवास लाभला तरी कायम स्मरणात राहणारा माणूस आणि नेहमीच त्यांचा आम्हाला आदर वाटतो। आणि निवृत्तीनंतर सुद्धा त्यांनी त्यांचं सामाजिक काम चालू ठेवलेले आहे। आरपीआय सेक्युलरचे महाराष्ट्र प्रदेशचे जे आहे, त्याच्यानंतर त्यांच्या समोर आले प्रवीण केदारे सर, आरपीआय सेक्युलर ठाणे जिल्हा सहसचिव। त्याचप्रमाणे ज्यांचा वाढदिवस आहे ते नरेंद्र कोचुरे सर, आरपीआय सेक्युलर वाशिम शहर अध्यक्ष, संदीप निकाळे आरपीआय सेक्युलर विभागीय अध्यक्ष, त्याचप्रमाणे भाऊ तारमळे माझे वर्गमित्र आहेत ते समाजसेवक आरपीआयचे, त्याचप्रमाणे डॉक्टर पटले अमीन पटेल, त्याचप्रमाणे डॉक्टर शुभम शिंदे शिवसंग्राम जिल्हा अध्यक्ष नाशिक, या सर्वच मान्यवरांचे मी पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि त्याचप्रमाणे संदीप निकाळे सेक्युलर विभागीय अध्यक्ष यांचं सुद्धा स्वागत आमच्या गावचे ग्रामस्थ नितीन फसाळे। मित्र डॉक्टर शुभम शिंदे शिवसंग्राम जिल्हा अध्यक्ष नाशिक, बघा नाशिकवरून आलेला आहे माणूस या ठिकाणी आपल्यासाठी खास, त्यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी। वाशिम मध्ये त्यांचे 2 दवाखाने आहेत, बघा किती मोठा माणूस आहे, टाळ्या वाजवून त्यांच्या या ठिकाणी आपल्या स्वागत करा। तर मी मागणी करायला विनंती करतो की डॉक्टर शुभम शिंदे यांचे सुद्धा आपण आपल्या गावाच्या वतीने आपल्या पाड्याच्या वतीने या ठिकाणी स्वागत करावं।
त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे सहकारी कळेगाव शाळेचे ब्युटिफुल मुख्याध्यापक आमची शाळा तुम्ही बघितली असेल कशी बनवायला त्यांनी घेतलेली आहे आणि पूर्ण गायकवाड साहेब पूर्ण मे महिन्याची सुट्टी त्यांनी शाळेत घालवलेली आहे आणि अशा प्रकारे शाळेचं कायापालन करण्याचा त्यांनी विडा उचललेला आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने आम्ही काम करतो. बरेच दिवस ते मला बोलायचे की देशदेशात तुमच्या मोगलपाडा शाळेमध्ये मला यायचं आहे आणि तो योग आता या ठिकाणी जुळून आलेला आहे. त्यांचं सुद्धा स्वागत गायकवाड साहेब करतील. धन्यवाद गायकवाड साहेब. पुन्हा एकदा पाहुण्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि मी या ठिकाणी 2 मिनिटं फक्त बोलतो आणि पुढचा कार्यक्रम गायकवाड साहेबांच्या हातामध्ये देतो. सर देसले सर आपल्याशी बोलतीलच, पण खरं म्हणजे ही शाळा आमचे बांबळे सर आणि देसले सर दोन्ही व्यक्तींमुळं आता ह्याच्यानंतर आम्ही बोलणार आहोत, पण आमच्या टीमकडून मी शुभम सर डॉक्टर शुभम सरांना विनंती करतो की या दोन्ही शिक्षकांचं एकाच शाळेमध्ये आपण सन्मान करा. त्यांचा मनपूर्वक सन्मान होतोय. आपण खरं म्हणजे 1-2 मिनिट थोडासा उशीर झाला. आज हा कार्यक्रम कल्याण तालुक्यामध्ये असल्यामुळं RBI सेक्युलरचा एक प्रोटोकॉल आहे की ज्या विभागात कार्यक्रम आहे त्या विभागातला अध्यक्ष असणं गरजेचं आहे. सन्माननीय कल्याण तालुक्याचे अध्यक्ष RBI सेक्युलरचे आदरणीय अशोकजी रातांबे साहेब आहेत. तर रातांबे साहेबांना देखील देसले सर सन्मान करतील. सेक्युलर कल्याण तालुक्याचे अध्यक्ष अशोकजी रातांबे गायकवाड साहेब ते माझे फार जिवलग मित्र आहेत आणि सामाजिक कामाची धडपड मी त्यांची बघतो. नेहमीच आमची कल्याण पंचायत समिती असेल, कल्याण तहसील ऑफिस असेल, प्रांत ऑफिस असेल या ठिकाणी भेट होत असते आणि अतिशय धडपडणारा माणूस. तर या ठिकाणी ज्यांचा वाढदिवस आहे माननीय श्री नरेंद्र कोचुरे, तर यांच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. जवळजवळ 7-8 वर्षापूर्वी त्यांनी म्हणजे ओळख कशी झाली माणसांची. 7-8 वर्षापूर्वी आमच्या गावामध्ये जमिनीचा त्यांनी व्यवहार केला आणि त्यांना जमीन मोजणीला तुम्हाला माहिती आहे गावामध्ये किती अडचणी असतात. तर त्यांना काही मोजणीला अडचणी येत होती, आम्ही त्यांना मदत केली आणि तिथून आमचे ते जिवलग मित्र झालेले. बघा माणसाचा स्वभाव जर जुळला तर ते मित्र होतात आणि त्यांची सामाजिक कामाची धडपड पण मी बघितली. वाशिममध्ये असतील त्यांच्या भगिनी या ठिकाणी पंचायत समिती सदस्य होत्या. निवडून येणं काय सोपं असतं का गायकवाड साहेब? काहीतरी काम असेल तेव्हा लोक तुम्हाला मदत देतील आणि ते निवडून आले आणि गरीब दुर्गतीसाठी त्यांची सेवा त्यांनी काय काय त्या वार्डामध्ये काय काय वाटप केलं, शिलाई मशिनी असतील काय असतील आम्ही बघतो नेहमी. सोशल मीडियाच्या वापरामुळे सर्व आपल्याला माहित होते, काही लपून राहत नाही. तर मला गायकवाड साहेब सांगायचे की बाबासाहेबांनी काय सांगितलेले की आपला समाज जर कितपत पडत असेल, त्याच्यावर अन्याय होत असेल आणि तुमच्या उघड्या डोळ्याने तुम्ही बघत असाल तर तुम्हाला पुढची पिढी माफ करणार नाही. आणि जर तुम्हाला ते कितपत पडणार आहे आणि अन्यायाच्या विरुद्ध तुम्ही लढले आणि लढताना मरण आलं तर पुढच्या अख्ख्या पिढ्या तुमची आठवण काढतील. म्हणजे हे काम आपल्याला केलं पाहिजे. आणि बाबासाहेबांनी काय सांगितलेलं आहे, एक आपल्याला 4थीला पुस्तक होतं, त्या धड्यामध्ये एकच वाक्य गायकवाडचं, ते वाक्य काय मनात ठेवलेली की शिक्षणापेक्षा शिलाची किंमत जास्त आहे. म्हणजे तुमच्याकडे चारित्र्य असेल तर शिक्षणाला महत्व आहे. एक आमच्याकडे म्हातारी माणसं सहज बोलून द्यायची, म्हणजे शिकला म्हणून शहाणा नाही झाला आणि मालकरी झाला म्हणून सज्जन नाही झाला, त्याच्यामधला तो अर्थ आहे. सांगायचं महत्व काय आहे की एक सामाजिक कामाच्या जोरात सांभाळणारा माणूस माझा मित्र आहे, याचा मला काय अभिमान आहे. मला नेहमीच त्यांचा संपर्क असतो, ताईंशी माझा संपर्क असतो. असा माणूस या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये आलेला आहे आणि त्यांचा या ठिकाणी वाढदिवस आहे. तर या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी सर्वांनी आणि टाळ्या वाजवून या
अगोदर इथे शाळेला कंपाऊंड पण नव्हतं, पण तुम्हाला आपली धडपड माहिती मी इथल्या पंचायत समिती सदस्य आमचे रमेश बांगर होते, त्यांच्या मागे लागून सुभाषदादा उपाध्यक्ष त्यांच्या घरी 2 वेळा गेलो मालेडला आणि ते वॉल कंपाऊंड मंजूर करून आणलं, ते बांधलं. त्याच्यानंतर शाळेला दुरुस्ती आणली आणि आता गेल्या वर्षी आपली भारताची परमधन संस्था आहे, त्या शाळा संस्थेने जवळजवळ 11 शाळा आमच्या दत्तक घेतल्या आणि हे जे सर्व तुम्हाला दिसतंय हे त्या संस्थेने केलेले आहे. पूर्ण शाळेचा काय वाटतं आमची टॉयलेट बाथरूम जर बघाल तर प्रायव्हेट शाळेचे पण नसतील असे तुम्ही तुम्हाला शाळेतच सांगतो. आता पण तुम्ही जाऊन बघा अशी सुसज्ज आमची छोट्या पाड्यावरची शाळा जे आम्ही या ठिकाणी केलेली आहे. अशा प्रकारची सामाजिक काम करणारी माणसं मला आवडतात. दोघे काम करतो आणि आज या योगायोगाने तुम्ही सर्व आले, सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि शिक्षक आता सरांनी सांगितलं त्यांचं खरोखर काम बघितलं. मी उतरल्यानंतर म्हटलं जिल्हा परिषद शाळा आहे का काय आहे बघतो, एवढी सुंदर शाळा तुम्हाला भीती वाटते इथेच कार्यक्रम काय. नंतर ते यांची गाडी बघितली गायकवाड सरांची आणि खरोखर फार सुंदर शाळा आहे. तुमचा खरंच सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो, तुम्ही ते काम केलं. मित्रांनो, या आजच्या म्हणजे कपिल साहेबांचा वाढदिवस आहे, त्यांना आपण शुभेच्छा देण्यासाठी तर आलोच आणि त्यांना शुभेच्छा माझ्याकडून देतोच. पण सर्वप्रथम मी हे सांगतो तुमच्या सगळ्यांचा मी आभार आहे, तुम्ही मला बोलवलं आणि तुमचं पुन्हा या कार्यक्रमात उपस्थित राहिलं याबद्दल तुमचे अभिनंदन करतो. वेळ फार कमी आहे म्हणून थोडक्या शब्दात मी बोलतो. विशेष इथं बाप लक्षात आले का बोलणारे लोक भरपूर आहेत, करणारे कमी आहेत आणि बोलणारे एवढे लोक झालेले आहेत की ते व्हॉट्सअपवरच लढाई चालू आहे, काम कोण करतच नाही. त्याच्याकडे त्याच्यात आपल्या साहेबांचा वाढदिवस आहे. गायकवाड साहेबांनी मला सांगितलं वरिष्ठ अधिकारी आमचे कार्यकर्ते, तर मी ह्या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त मला उपस्थित दाखवायची होती. तर मी चांगल्या लोकांमध्ये चांगला जायला लागतो, वेळ द्यायला लागतो. इतर काही ठिकाणी आपण देतो हे चांगलं काम आहे. त्यांचा मी एकदा पुन्हा आभारी म्हणजे कपिल साहेबांच्या करायला त्यांच्या वाढदिवसासाठी हा उपक्रम घडून आणला आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या वया वाटत करायची चांगली गोष्ट आहे आणि विद्यार्थ्यांना पण चांगली. माझ्या वयामध्ये या वयामध्ये असं वय मिळवून फार आनंद वाटतं. आलं तर यांच्या एवढं स्मरणात राहिली वही जवळजवळ मागाऱ्यावर विसरत नाही. मला आनंदी गेली वय दिली ते अजून विसरलो नाही. ही गोष्ट लहान मुलांच्या स्मरणी असते. तर हा उपक्रम चांगला आहे. तुमच्या सगळ्यांचा मी एक आभारी आणि सरांचा मी वाढदिवसाच्या त्यांना हार्दिक करतो. असं हा उपक्रम तुम्ही चालू ठेवा आणि जाता जाता 2 शब्द सांगतो. मित्रांनो, ज्याला ताऱ्याचा शोध लावला ज्याने एवढा मोठा सांगितलं तो पण अखेरला बोलला का प्रसिद्धीने माणसाकडे टिकत नसते, राहतो तो प्रेम आणि प्रेमाचं काम करायचं असतं. जनतेला प्रेम द्यायला लागतो, जनतेची सेवा करायला लागतं, त्याच्यातून प्रेम हासिल करायचं तेच टिकते आणि सरांनी ते केलं. मी त्यांना पुन्हा इथे त्यांचा वाढदिवसाच्या पुन्हा शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. काय चुकला असं तो माफ करतो. उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थी मित्र, सर्वप्रथम सर्वांचे धन्यवाद. तसेच घेतले सर आणि त्यांची भूमिका करून माझा अभिनंदन. आज आपण उपस्थित आहोत माझ्या वाढदिवसानिमित्त. ॲक्च्युली 1-2 महिन्यापूर्वी सर बोललेले की शाळेवर आमचं तुम्ही यावेळेस आमच्याकडे शाळेवर लक्ष ठेवा. त्यांना मी तेव्हा स्टेटमेंट दिलेली की नक्कीच सर. पण अचानक मला सरांची शाळेची आठवण झाली. माझं प्लॅनिंग झालं सर्व टीमचं. तर मी बोललं सरांची शाळा पहिलं प्राधान्य आहे, बरोबर. तर या निमित्ताने मी आलो. परंतु मी खूप आनंदित आहे की माझ्या बड्डेनिमित्त सर्व मान्यवर आले, आमचे कल्याणचे अध्यक्ष पण आले आणि नेहमी आमचे मार्गदर्शन करणारे गायकवाड सर हे सर्व पूर्ण प्लॅनिंग ते करतात. तरी पण माझी अजून एक आहे की येत्या 15 ऑगस्टला आमच्या पक्षातर्फे या सर्व मुलांना बॅगा माझ्यातर्फे देऊ. नमस्कार. नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवर, गावचे ग्रामस्थ, तसेच विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी एका सामाजिक पक्षातर्फे या शाळेतील विद्यार्थ्यांना बाहेरचं वाटप आहे. म्हणून बघा, उभ्या आयुष्यामध्ये माणूस कोणत्या ना कोणत्या रूपाला एक सामाजिक कार्य, आपलं कौटुंबिक आयुष्य जगून एक सामाजिक आयुष्य
जगण्याचा प्रयत्न करत असतो. जे आपल्याकडे आहे त्यातला थोडासा वाटा दुसऱ्याला दिल्याने तो वाढत जातो तर तो आनंद मिळतो माणसाला. अशा हेतूनं काही आणि समाजाचं आपण काहीतरी देणं लागतं. या हेतूनं किती दिले याला महत्व नाही, पण जी देण्याची जी वृत्ती, देण्याचा जो विचार दुसऱ्याला, तो विचार फार महत्त्वाचा असतो. आणि म्हणून आज या शाळेमध्ये सर्व मंडळी या ठिकाणी आली. मला अगदी जबरदस्तीने शाळेतून आणलेलं आहे. आणि माझे मामा आहे आणि सर माझ्या अतिशय इथं आल्यापासून कल्याण तालुक्यात, मी शहापूरचा आहे, कल्याण तालुक्यात मी आल्यापासून सरांकडे माझं अतिशय मैत्री आहे. आणि छोटीची शाळा काय होणार, पण अत्यंत चांगल्या पद्धतीने इथे सजवलेली शाळा, स्वच्छ सुंदर शाळा, जो आमच्या शासनाचा उपक्रम आहे, त्या उपक्रमामुळं सारखी ही शाळा सजवलेली आहे. तर तुम्हाला खूप खूप धन्यवाद दोघांनाही. अशा प्रकारे चांगली शाळा आणि विद्यार्थी जरी बोलतो आपण छोटीशी पाडा आहे तरी सर्व विद्यार्थी मला अतिशय प्रसन्न, युनिफॉर्म आणि एकदम चांगल्या याच्यातले म्हणजे चांगल्या कुटुंबातील किंवा चांगल्या गावातील असे विद्यार्थी मला दिसत आहे. सरांनी चांगल्या पद्धतीनं मुलांची काळजी घेतलेली दिसते आणि पालकसुद्धा अतिशय उत्साही आहे शिक्षणाबद्दल. कारण बाबासाहेबांनी सांगितले, बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे म्हणजे उडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून शिक्षणाला माणूस भरतो. तिथं सुविचारित्या लिहिलं आहे बघा, ज्ञान ते ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला मान आहे. आणि म्हणून एकीकडे महापुरुष, एकीकडे मोठमोठे होऊन गेले व्यक्तिमत्व, शिक्षणाला मोठी झाली आणि त्या पद्धतीने त्यांनी काम केलं. मी या आजच्या निमित्त संस्थेला सर्व मान्यवरांना अतिशय धन्यवाद देतो की लहान मुलांना आमच्या सरकारचं विश्व दैवत म्हणजे विद्यार्थी, या पलीकडे दुसरं काही नाही, काही नाही म्हणजे काहीच नाही. तर इतके मुलं माझ्याकडे येतात खेळायला, त्यांना तुम्ही विचारून वगैरे अतिशय प्रेम या मुलांना द्यावं लागतं, तेव्हा ती मुलं शाळेत येत असतात. तिथे आल्यानंतर मला एक वाईट गोष्ट आढळली. मग कातकरीवाडा आहे तिथे याला खेडेगावला विद्यार्थी शाळेत येते. बऱ्याचशा वेळा मी त्या वाडीवर जाऊन त्या मुलांना, पालकांना शिक्षणाचं महत्त्व सांगून दिलं. त्याच्यानंतर एका पैसे वगैरे त्यांना मिळतात, पैसे वेळेवर त्यांना मी शिष्यवृत्ती देतो. आणि जे काही असेल शाळेमध्ये पहिली या मुलांना छत्र्या मी स्वतःच्या पैशावर देतो. आता दिवशी मी उल्हासनगरला गेलो होतो, क्रिकेटच्या त्या विद्यार्थ्याला दिलंय, खूप आनंद वाटतो. आणि 9:30 वाजता ही मुलं शाळेत येतात, 9:30 वाजता. मी सुद्धा 9:30ला शाळेत येतो, संध्याकाळच्या टायमिंगमध्ये जायचं नसतं. पण हे विद्यार्थी मी कायम केले. जो समाज घटक आज थोडा शिक्षणापासून दूर आहे, तो शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यायला पाहिजे अशी आमच्यासारख्या शिक्षकांची, माणसांची इच्छा आहे. कारण तुमचं आयुष्य पूर्ण कष्टात गेलं, मजुरीत गेलं, परंतु आता आपल्या मुलांना शिकवा हे आमचं म्हणणं असतं. आपल्या मुलांना शिकवा म्हणण्यापेक्षा शासनाकडून खूप काही येतं. आणि त्याचप्रमाणे अशी काही मंडळी जी आहे, काम देणारी, मदत करणारी भरपूर आहे. फक्त तुम्ही मुलांना सकाळी शाळेत फक्त पाठवण्याचं काम करा, बाकी 100% सगळं सुविधा इथं आहे. तुम्हालाही सर्वांना धन्यवाद. या सर्व पाहुण्यांना, आदरणीय मंडळींना सगळ्यांना धन्यवाद देतो. दोन्ही शिक्षकांचं अभिनंदन करतो. आणि मी महापुरुषांच्या विचारांना आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर आशिया शहराचे अध्यक्ष नरेंद्रजी गोखले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही शाळेला भेट आलो. आमच्यासोबत आमच्या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे संघटक विनोद गायकवाड सर, त्याचबरोबर अन्य जिल्हाध्यक्ष, पालवण तालुका अध्यक्ष रातांबे साहेब, वाशिमचे कार्यकर्ते टीम सगळेजण येत आले. आणि आज या वाढदिवसानिमित्त मुलांना वाया वाटपाला एक छोटासा कार्यक्रम करायचा आम्ही. नरेंद्र कोचरे हे असे एक व्यक्तिमत्व आहे की शहापूर तालुक्यामध्ये सातत्याने त्यांनी महिला असतील, विधवा महिला असतील
बेरोजगार तरुण असतील, ह्या सगळ्यांना त्यांचा मदतीचा हात असतो. आणि आज त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांनी असं ठरवलं की एका छोट्याशा शाळेला आपण आपल्याकडून काहीतरी गेलं म्हणून आपण वया वाटपाचा कार्यक्रम घेऊ आणि आज तो कार्यक्रम इथं पार पडतो. मी कचुरे साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. आणि या शाळा बघून पण आम्हाला जो आनंद झाला त्यामुळे सरांचे आम्ही आभार मानतो. कचुरे सरांच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला पहिल्यांदा शुभेच्छा. पालकांना मनपूर्वक नमस्कार. आणि खास करून या ठिकाणी या केंद्रशाळेचे मुख्याध्यापक रणजीवे साहेब, रणजीवे सर, रणजीवे गुरुजी, या कार्यक्रमाचे आमचे ठाणे जिल्ह्याचे RPI सेक्युलरचे सहसचिव प्रवीणजी केगारे, शहापूर तालुक्यात कल्याण तालुक्याचे अध्यक्ष अशोकजी रत्नागिरे सर, वाशिम शहराचे आमचे शहराध्यक्ष नरेंद्रजी कोचुरे यांच्या वाढदिवसात, वाशिम विभागाचे अध्यक्ष आमचे जे कॅमेऱ्यामध्ये आम्हाला बंद करताय ते आदरणीय संदीपजी निकाळे सर, वाशिम विभागाच्या कार्यकारिणीतील आमचे डॉक्टर शुभमजी सिद्धे, डॉक्टर पटेल सर आणि आमचे चळवळीचे कार्यकर्ते आदरणीय भाऊ तारमळ, या शाळेचे मुख्याध्यापक आमचे देसले सर आणि बांबळे सर, सर्वच मंडळी. खरं हा आजचा बोलण्याचा काही फार मोठा विषय नाही. एका कार्यकर्त्याचा वाढदिवस आपल्या माध्यमातून कशा पद्धतीनं व्यक्त करावा हा त्यांचा मनसुबा जो आहे, हा मनसुबा RPI सेक्युलरकडे त्यांनी मांडला की मी वाशिम शहराचा जरी अध्यक्ष असलो तरी माझा वाढदिवस असा साजरा करावा असा मनसुबा आपल्याकडे आला. आणि का कोण जाणे, यापूर्वी आपली जी टीम आहे ही टीम शहापूर तालुक्यामध्ये सर भरभरून अशा पद्धतीचं वाड्या वस्त्यांमध्ये कार्य केलं. योगायोगाने देसले सर, नरेंद्र सरांचे आमच्या मित्र निघाले. देसले सर मला वाटतं आपण वावे घरला होता आणि मग तुम्ही दोघे जण होतात, दोघे भाऊ दुसरे यस. म्हणजे एवढं मला लक्षात आहे की देसले सर म्हणजे दोन भाऊ आणि आता त्यांच्या जोडीला बांबळे सर. सर हा वही वाटपाचा कार्यक्रम किंवा शैक्षणिक साहित्याचा वाटपाचा कार्यक्रम हा फार नंतरचा मुद्दा आहे. हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, जो तो ज्याच्या पद्धतीनं आपापल्या पद्धतीनं करतो आहे. पण या शाळेमध्ये येताना, कारण मला वाटतं मी 2-4 कल्याण शिक्षण विभागामध्ये विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारीचा चार्ज असताना वगैरे मी या शाळेला भेट दिलेली आहे. पण त्यावेळेची परिस्थिती आणि आता आमचं जे झालेलं स्वागत एवढी आम्हाला खरं म्हणजे खऱ्या अर्थानं आम्हाला अपेक्षा नव्हती. कारण अशा पद्धतीनं शाळा माझी सगळ्या शाळा असू शकतात. आणि आल्यानंतर अतिशय प्रसन्न झालो. फार सुंदर या माझ्या दोन्ही शिक्षकांचं काम आहे. आता मी काही अधिकारी नाही पण तरी देखील एक व्यक्ती म्हणून आमची टीम निश्चितपणे त्यांना धन्यवाद देत आहे. आणि खास करून आता सगळ्यांचं मी व्यक्तिपरिचय फार महत्वाचं नाही करून देणं काही गरजेचं वाटत नाही. पण माझ्या दृष्टीने देसले सरांच्या बाबतीमध्ये जसं मी बोललो तसं माझ्या प्रशासन मध्ये सुदामजी रणदिवे हा एक आदर्श शिक्षक मी असा पाहिला की जिथे ते पाय ठेवतात त्या शाळेचं नंदनवन तयार होतं, एवढं मात्र निश्चित. आणि असा शिक्षक देसले सरांसारखा, सुदाम रणदिवेंसारखा जिथे जातो तिथे ते नंदनवन तयार करतो, याचे मला अनुभव आहे. त्यांना तालुका पुरस्कार, जिल्हा पुरस्कार पर्यंत पुढचे सगळे पुरस्कार आणि सोशल मुवमेंट मध्ये त्यांचं कार्य फार मोठं आहे. मला वाटते धम्मदीप कल्चरल या संस्थेमध्ये ते डायरेक्टर आहे, ते सहसचिव होते, सचिव होते आणि आताही ते डायरेक्टर. त्यांचंही सोशल मुवमेंटचं काम जबरदस्त. आपण कसं आहे की आपल्या मनामध्ये एक जी इच्छा आहे ही इच्छा सगळ्यात महत्वाची. कारवाई सर, इच्छा सगळ्यात महत्वाची. सरांनी जसं सांगितलं तुम्ही
किती दिलं हा महत्वाचा मुद्दा नाही. तुम्ही आपण दुसऱ्याला काय दिलं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, बाळांनो, लक्षात घ्या, मीही एक गुरुजी आहे, फक्त दुसऱ्या शाळेतला आहे. मीही गुरुजी आहे, दुसऱ्या शाळेतला आहे. तर या वह्या तुम्हाला मिळतील नरेंद्र सरांच्या वाढदिवसानिमित्त. पण भविष्यामध्ये असेच तुम्ही देखील घेतलेल्या वह्यानुसार तुम्ही देखील नरेंद्र सर व्हा. भविष्यामध्ये तुम्ही देखील फार मोठे व्हा. आमची एवढी कळकळ आहे. हे फार मोठं काही दान नाही, पण हे तुम्हाला देण्यामागे आमच्या सगळ्यांच्या, सर्व कार्यकर्त्यांच्या, नरेंद्र सरांच्या मनामध्ये, आमच्या गंडे सरांच्या, मुख्याध्यापकांच्या मनामध्ये जी इच्छा आहे ती इच्छा फार वेगळी आहे. आणि हे ज्या वेळेला तुम्ही घ्याल, ज्या वेळेला तुम्ही मोठे व्हाल, तुम्ही या राष्ट्राचे फार भावी नागरिक आहात आणि तुमच्यासाठीच आम्ही आलेलो. त्यामुळं या वहीची, या वस्तूची एक मनामध्ये आठवण ठेवा, एक खुणगाट ठेवा. आणि या वहीपासून तुम्ही वही आणि विद्वान, तुम्ही विद्वान बनावं अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. तुम्ही डॉक्टर बनावं. इथे डॉक्टर आहेत, आमच्याकडं चळवळीमध्ये इंजिनियर आहेत, आमच्याकडं चळवळीमध्ये व्यावसायिक आहेत. सर्व प्रकारची मंडळी आपल्याकडे आहेत. असं बनावं नव्हे तर एक आदर्श गुरुजी देखील बना. कारण आदर्श गुरुजीच या राष्ट्राचा खरा आधारस्तंभ आहे. आणि तो आधारस्तंभ तुमच्यासारख्या या मुलांना, या देशाचं, या राष्ट्राचा आधारस्तंभ घडवतो. म्हणून मी तर म्हणेन, पहिल्यांदा आदर्श गुरुजी बना, चांगलं गुरुजी बना. त्यापुढं मग डॉक्टर, इंजिनियर, व्यावसायिक सगळे क्षेत्र आहेत. नव्हे तर या देशाच्या राजकारणामध्ये देखील उतरून या देशाचं पंतप्रधान बना आणि या देशाचं राष्ट्रपती देखील बना. अशा शुभकामना माझ्या वाशिम शहराध्यक्ष आदरणीय नरेंद्रजी उचुळे सर यांच्या दिनी व्यक्त करतो. पालकवर्ग माझा आलाय. खरंच मला अशा सगळ्या माझ्या मंडळींची फार ओढ आहे. बहुजन समाजाच्या मंडळींमध्ये जाणं, या मंडळींचं सुखदुःख आपण घेणं आणि जेवढं आपल्यामध्ये जमेल तेवढं करणं. मी बऱ्याच वेळा मी वाडीमध्ये, सर तुम्ही जसं सांगितलं, तर मी देखील अधिकारी इथे असताना आम्ही देखील वाडीमध्ये ह्या सगळ्या फिरले. म्हणजे मुलांना आणण्यासाठी. मागच्या त्या बडगुजर मॅडम होत्या वगैरे. तर हा सगळा प्रवास आपला शिक्षकांचा आहे. आणि मी अशा गुरुजींना वंदन करतो की असा आदर्श असावा की ज्याच्या मनामध्ये मी एक शिक्षक आहे याचं चिंतन असावं. मी नरेंद्र सरांना देखील वंदन करतो आणि माझ्या गुरुजींना देखील आजच्या दिनी वंदन करतो. आणि या ठिकाणी सगळ्यांना RPR सेक्युलरच्या माध्यमातून शहापूर तालुका, कल्याण तालुका, नव्हे तर ठाणे जिल्हा, महाराष्ट्र प्रदेश ठाणे जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय चंदने साहेब, रवींद्रजी चंदने साहेब, महाराष्ट्राचे महासचिव ॲडव्होकेट किरणजी चन्ने साहेब आणि या RPR सेक्युलरचे सर्व संस्थापक अध्यक्ष आमचे, आपल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान आदरणीय गायकवाड साहेब, श्यामदादा गायकवाड, या सगळ्यांना वंदन करून आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय
अशाच महत्त्वाच्या अपडेटीसाठी आमचा नवप्रवाह वृत्त न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि आम्हाला फॉलो करा.